परंतु 20 कामं पण पूर्ण करणं गरजेचं आहे ना। जर 20 कामं तुम्ही पूर्ण करत नाही आणि दुसरी मागताय तर आमचं म्हणणं आहे की ती पण करावीत आणि दुसरी पण आम्ही देऊ, पण तुम्ही 20 कामं ते पूर्ण करा आणि 40 कामं मागा दुसरी। रोजगार जसे जसे येतात तसे तसे नाही 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 तसं नाही। दर ह्याला पैसे जसे आले तसे आम्ही देत चाललेलो आहे। तसे म्हणजे किती? ऐका तुम्हाला आता मध्ये 1100 कोटी आले, ज्या वेळेला केंद्र शासनाकडनं येतात त्यावेळेला राज्य शासनाचा काही हिस्सा येतो, असे मिळून आता जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आता वाटले आणि जे काय आता थोडे राहिलेत 1000-1200 कोटीच्या आसपास असू शकतात ते पण आम्ही घेऊन येऊन ते पण देणार। कारण काय काही KYC असेल हे असेल त्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या अडचणी आल्या, बाकी काही नाही आहे। आणि मजुरांचे पैसे तर त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जातात, ते तर पैसे काय थांबत नाही आहेत, ते डायरेक्ट तिकडून दिल्लीवरनं ते पैसे मजुरांचे जसे इथून कळवले जातात तसे पैसे जातात। चला, अभ्यास दौरा केला, सकाळी आपण फळबाग बागांची लागवडीची पाहणी केली, मराठवाड्यातल्या फळबाग शेतकऱ्यांची पाहणी केली। तुम्हाला या अभ्यास दौऱ्यातून आढावा दौऱ्यातून काय मिळालं आणि सांगा? पहिलं तर मी इथल्या छत्रपती संभाजीनगर पैठण ह्या भागामध्ये जे काय शेतकऱ्यांनी फळझाडं लावलेली आहेत मला समाधान वाटलं। तसं मी कोकणातला मूळचा असल्यामुळे, कारण आमच्याकडे कोकणामध्ये आंबे फणस काजू हा मोठ्या प्रमाणात असतात, परंतु इथे पाहिलं की इथल्याही शेतकऱ्यांनी केसर आंबा हा 2 प्रकारचा वेगवेगळ्या जातीचा लावलेला आहे, चांगले आहे, बागायती चांगला फुललेला आहे। त्यानंतर ड्रॅगन फ्रूट लावलेले आहेत, डाळिंब आहेत, पेरू आहेत, म्हणजे अशी वेगवेगळी व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि समाधान वाटलं की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न हे जे काय त्यांनी विकत आणलं। आणि कापसे म्हणून जे एक अनुभवी आले होते त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं की किती फुटावरती आंब्याची झाड लावल्यानंतर कशी त्याला वाढ होते, काय त्याला उत्पन्न मिळतं, हे सगळं सांगितलं। फार समाधान वाटलं। हापूस आंब्याचं उत्पादन खूप कमी झालंय, त्याच्यामुळे वाशी मार्केटला पण फटका बसलाय। आता एकतर हवामानाचा बदल याच्यामुळे जे काही मानवावरती जो परिणाम झाला, कोकणात तर फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे आणि सभागृहामध्ये याची मागणी झाली, कॅबिनेटला याची मागणी झाली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे की त्याला आपण मदत करू आणि आम्ही त्या आशेवरती आणि ती मदत मिळेल। खराब बाबांचं प्रकरण आहे, अनेक प्रकरण बाहेर आले, आता त्यांच्या मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला। आता खरात बाबा ते प्रकरण फार मोठं आहे, ते अगदी हाताच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच त्याची सखोल चौकशी चालू आहे, SIT सहित सगळ्या सहित, आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याला खरात बाबांनी सामोरं जावं असं आम्हाला वाटतंय। निवडणूक आहे त्या ठिकाणी काँग्रेसला पण आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुनेत्राबाई पवार यांचा एकच उमेदवारी अर्ज दिलेला आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि NCP त्यांची असेल, ह्यांनी मिळून आम्ही सुनेत्राताईंचा फॉर्म भरण्याचं ठरलं। आता विरोधक जो काय त्यांचा फॉर्म भरतोय त्याला आता आम्ही कसं काय सांगणार? आम्ही तर सुनेत्राताईंना सगळे पाठिंबा देतोय, जरी कोणी उभं राहिलं तरी सुनेत्राताईंना पवारताईंना निवडून आणण्याचं काम आमचं सगळ्यांचं राहील आणि महायुती उमेदवार सुनेत्राताईंना निवडून आणू। निर्देश असे दिलेले आहेत की जे आपल्या खात्याचं जे काम आहे ते जलद गतीने व्हावं आणि आता नवीन केंद्र शासनाने BGB रामजी जी काही योजना नवीन आता अंमलात आणलेली आहे, परंतु 4 राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे थोडेसे 2-3 महिने अजून थोडे पुढे जात आहे। त्या संदर्भात चर्चा आणि मागील काही कामांचा आढावा की जे आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काय मजुरांना रोजगार मिळतो, त्यानंतर कामं केली जातात, काही वैयक्तिक लाभाचे असतील, काही सार्वजनिक कामं असतील, याचा अधिकाऱ्यांचा आढावा आणि त्याची आजची बैठक होती। हम लोग महायुति में तो सुनेत्राताई पवार को चुन के लाने के लिए हम लोग तैयारी कर रहे हैं। अगर इन्होंने अपोजिशन पीछे लिया तो अच्छा है, नहीं लिया तो हम लड़के जीतेंगे और सुनेत्राताई को जीत के लाएंगे। जैन मुनि नरेश जी ने जो है नीतीश राणे की तुलना छत्रपति शिवाजी महाराज से की।
गलत हुआ। और ऐसा नीतीश रानी ने भी कह दिया है कि वो क्या बोले हम कैसा बोल सकते हैं। और मुनि जी ने बोलते वक्त संभल के बोलना चाहिए था, ऐसा सबका कहना है। उन्होंने इसके अलावा ये भी कहा कि राजा सिंह हो या दूसरे और कोई नेता हो जो महाराष्ट्र में आके हिंदुत्व जगा रहे हैं, तो क्या महाराष्ट्र के नेताओं में हिंदुत्व जगाने की ताकत नहीं? अरे महाराष्ट्र के जो हिंदू लोग ने आपके पास झंडा पार कर दिया है, और पानीपत का लड़ाई हो या किधर का भी लड़ाई हो, मराठी और हिंदू ने लड़के जीत लिया था, ये आप लोग को सबको मालूम है। और जो छत्रपति शिवाजी महाराज के खाते में 90% लोग हम लोग सब थे, इसलिए तो ये जो बोलने वाले हैं वो कुछ भी बोल सकते हैं। बाहर के कोई आके इधर करके महाराष्ट्र में ऐसा नहीं चल सकता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 3 दिन मांगे हैं लोकसभा में जो है महिला आरक्षण बिल को लाने के लिए। 2029 में महिला आरक्षण बिल आने वाला है, तो क्या इसमें कोई बीजेपी को फायदा पहुंचने वाली बात है? ऐसा कुछ नहीं है, वो महिला के लिए है। हम लोग स्वागत करते हैं कि चलो ठीक है, महिला भी हमारे कंधे पे खंधा लगा के काम करेंगे। अभी तो कर भी रहे हैं, लेकिन ज्यादा 33% का जो आरक्षण का किया है, तो हम लोग उसका स्वागत कर रहे हैं। महाराष्ट्र जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राण्यांची तुलना केली आहे. नाही, ते चुकीचे केलं. मला सांगितलं आम्ही की त्यांनी भावनेच्या आरे ते मुनी महाराज काही बोलून गेले, परंतु नितेश राणेंनी त्याचं समर्थन केलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं, आता त्यांनी काय बोलावं हे मी कसं काय बोलणार, आणि ते बरोबर आहे. परंतु ते मुनी महाराज कदाचित भावनेच्या आरे बोलून गेले असतील तिथल्या, परंतु मुनी महाराजांनी पण मला वाटतं सांभाळून बोलावं असं वाटतंय. सर, क्या लगता है कि कबूतर खाना विवाद के बाद जैन मुनि महाराज जो है अलग अलग कंटिन्यू एक हिसाब से राजनीति में स्टेटमेंट दे रहे हैं? ठीक है, अभी क्या है, शासन गवर्नमेंट क्या देख रहे हैं, जो कोई कबूतर के वजह से कोई आजाद तैयार हो जाता है वो होना नहीं चाहिए करके अंदाज निकाली। वो तो बाकी उसमें ऐसा कोई किसका मकसद नहीं है कि उनको कोई दुख पहुंचाना मुनि महाराज लोगों को, ऐसा कोई बात नहीं था। लेकिन वो राजनीति में स्टेटमेंट बार बार दे रहे हैं। ठीक है, अभी उनको अभी हम लोग कैसे बोलेंगे राजनीति में बात करो या ना करो। चलो 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 चलो।